नागपुर के गिट्टी कैदान थाने में 17 मई 2026 को दुष्कर्म और लूटपाट का 0 एफआईआर दर्ज हुई थी। मामले की तफ्तीश रामटेक पुलिस को सौंपी गई थी। मामले में 4 आरोपी थे, जिसमें रवि अजीत पर दुष्कर्म का मामला, संदीप मानकर और अन्य 2 आरोपियों पर लूटपाट का मामला दर्ज हुआ था। एफआईआर होने के 1.25 महीने बाद भी आरोपी फरार है और उन्हें रामटेक पुलिस बचा रही है, ऐसा आरोप पीड़िता ने लगाया है। वही रामटेक पुलिस पीड़िता का मजाक उड़ाती है और कहती है कि अगर आपको आरोपी मिल जाए तो उसे पकड़ कर रखो, हम रामटेक से नागपुर आकर उसे पकड़ लेंगे। वही डीजल खत्म होने का भी बहाना रामटेक पुलिस करती है, ऐसा भी आरोप पीड़िता ने लगाया है। माझी जे एफआयआर आहे ते गिट्टी खदान पोलीस स्टेशन मधून ट्रान्सफर होऊन 0 मध्ये ते रामटेकला गेली आहे सर। रामटेकला गेलेली आहे मी। रामटेकला 5-6 वेळा गेलेली आहे। तिथं माझं मेडिकल झालेलं आहे। मेडिकल होऊन जागेचे दोन्ही जागेंचे पंचनामे झालेले आहे। त्यानंतर मी आरती ज्या मॅडम आहे, आरती नगोरटे, त्यांना म्हणत आहे की मॅडम तुम्ही आरोपींना नाही पकडलेला आहे का? त्या तिथले पीआय आणि पीएसआय आयोग आहे, सॉरी आयोग आहे, आयोग इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्या माझ्या केसच्या रिलेटेड। सर त्यांना मी 2-3 वेळा फोन केलेले आहे आणि मी स्वतः पण जाऊन आलेली आहे। ते मला एकच उत्तर देते की आरोपींनी फोन बंद केलेला आहे, आरोपीचं लोकेशन भेटत नाही आहे, इंटरनेट एवढं सामोर गेलेलं आहे टेक्नॉलॉजी की आता तो आरोपी इथे आहे तर उद्या तिथे राहील। तुम्ही मला सांगा, मी येते पकडायला किंवा तुम्ही आरोपीला पकडून ठेवा, आम्हाला रामटेकमधून जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल, तुम्ही तवरीक पकडून ठेवा आरोपीला। असे उडवीचे मला उत्तर देतात, खिल्ली करतात, माझी उडवतात त्या। आणि आरोपी हा स्टेटस ठेवतो, स्टेटस लाईक करतो, त्याला कुठल्याही कायद्याची भीती नाहीये। आणि 4 आरोपीमधून सर हे 4 आरोपी आहे। या 4 आरोपीमधून आरती मॅडमनी आतापर्यंत माझं मोबाईल कुठल्याही पद्धतीचं सामान रिकवर केलेलं नाहीये त्यांनी। आणि तरीही पण या इथल्या 4 आरोपीमधून 2 आरोपीला बेल झालेली आहे। त्यांचं उडवाउडवीचे उत्तर असतात सर, त्यांच्या गाडीचं डिझेल संपून जातात अर्ध्यात। तुम्हाला म्हटलं का असं? हो, त्यांनी आम्ही आलोच होतो म्हणे अर्ध्यामध्ये, म्हणे आमचं डिझेल संपलेलं आहे, आम्ही नागपुरातच आहो म्हणे, तुम्ही लोकेशन द्या आम्ही त्याला पकडू। असं कोण बोलतो तुम्हाला? त्या आरती मॅडम म्हणतात मला। सर मग यांना जर असं आरोपीचं लोकेशन आम्ही सांगण्यापेक्षा मग आम्ही पकडून घेते ना त्यांना पदावरून रिझाईन देऊन द्या म्हणा, आम्ही करतो ते सगळे कामं। वही गिट्टी कैदान थाने के तत्कालीन थानेदार विजय दिघे ने आरोपी से साठगांठ कर पीड़िता पर झूठी खंडनी और ब्लैकमेलिंग की शिकायत दर्ज कराई है, ऐसा भी आरोप पीड़िता ने लगाया है। पीड़िता ने बताया है कि पीआई दिघे के खिलाफ पीड़िता ने एक वीडियो वायरल किया था, जिसमें कैसे पीआई शिकायत लिखने के लिए आनाकानी कर रहे थे, उसका वीडियो बनाया था और उसे वायरल किया था। वीडियो का बदला दिघे ने झूठी एफआईआर कर ली है, ऐसा आरोप पीड़िता ने लगाया है। सर मी थांबून रात्री 11:30 वाजलेले होते, मग मी पीआय दिघे सरांच्या ऑफिसच्या कॅबिन मध्ये गेली। त्यांना म्हटलं की रात्रीचे 12 वाजत आहे, तुम्ही माझी एफआयआर नाही घेऊन राहिलेले, काय प्रकरण आहे, काय झालेलं आहे? तर सर त्या वार्तालापमध्ये मी त्यांचा एक व्हिडिओ काढला होता आणि तो व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल सर। तर सर तो व्हिडिओ व्हायरल झाला, त्या माध्यमातून दिघे सरांनी, पीआय दिघे सरांनी गिट्टी खदानचे, त्यांनी माझ्याशी असा कड रचला सर, त्यांचा इगो हट झाला असेल बहुतेक तरी, की मी त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केलेला आहे बा म्हणून। त्यांनी सर माझा मग जे आरोपी आहे त्यांना सगळ्या पद्धतीनं सहकार्य करण्यात आलेलं आहे, सगळ्या पद्धतीनं। त्यांच्या जे त्यांनी सांगितलं की आरोपींनी 13 तारखेलाच एक ॲप्लिकेशन दिलेली आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये 18 लाखाचा किंवा गोल्डचा कुठल्याही पद्धतीचा उल्लेख नाहीये पैशांचा। त्या 18 तारखेच्या एफआयआर कॉपीमध्ये आरोपीच्या त्यांनी माझ्या विरोधात टाकलेली आहे आणि त्या गोष्टीला सहकार्य केले आपले दिघे साहेबांनी। त्यांना माझी एफआयआर कॉपी दाखवली 17 तारखेची, त्याच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर 18 लाखाची खंडणी केलेली आहे की ब्लॅकमेल करून इनी आणि एका नेत्यांनी। सर हा व्यक्ती नेत्याचं नाव का नाही घेत आहे? हा इतका टायगर ग्रुपचा अध्यक्ष आहे, वाडीचा अध्यक्ष आहे रवि अजित, हे टायगर ग्रुपचे अध्यक्ष आहे वाडीचे। तर यांनी मग त्या नेत्यांचं नाव का नाही घेतलं, जे मी यांना वारंवार ब्लॅकमेल करत होती, सगळ्या गोष्टी करत होती तर? आणि 18 लाखाचं या व्यक्तीने मला स्टेटमेंट दाखवा। वही आरोपी रवि अजीत के आरोप पर भी पीड़िता ने सबूत के साथ जवाब दिए है। हे 18 लाख रुपये आहे, हे 55,000 हे काय आहे? हे मी रवि अजितला ट्रान्सफर केलेले आहे। हे असे
तुम्ही पाहायला गेले तर भरपूर अमाऊंट आहे जे मी त्यांना ट्रान्सफर गेलेली आहे. ही 4.5 लाख रुपयाची अमाऊंट होत आहे. आणि सर त्यांनी एक गोल्डचं पण म्हटलं आहे. गोल्डचं म्हणलं आहे, हे गोल्डचे बिल्स आहे सर जे माझ्याकडे आहे. आणि त्यांचं म्हणणं झालं आहे की त्यांनी त्यांच्या वाईफचं गोल्ड गिरवी ठेवून ब्लॅकमेल करून हिच्या अकाउंटला ठेवून हिलाच मी पैसे ट्रान्सफर केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता सर, शॉप माझं नाव आहे, सॉरी, तुम्ही बघू शकता की मी त्यांना पैसे ट्रान्सफर केलेले आहे. रवी अजितला 6,15,000 रुपये आणि हे 2 लाख रुपये मी त्यांना ट्रान्सफर केलेले आहे. असे करून सर मी त्यांना 10 लाख रुपये दिले. आणि त्यांनी माझी आणखी एक फसवणूक केली, ते फ्लॅटच्या माध्यमातून. हे प्रभाकर जी यांच्याकडे 7 लाख रुपये माझे फसलेले आहे, हे पण त्यांचे मित्रच आहे सर. आणि आरोपीनी जेव्हा मी आरती मॅडमला सांगितलं की आरोपीने माझी ईमेल आय डी हॅक केलेली आहे, बॅकअप नाही घेत आहे, तर ठीक आहे म्हणे, तुम्ही पाठवून द्या म्हणे ईमेल आय डी, म्हणे मी करून घेतो म्हणे. त्यानंतर सर मी 15 दिवसानंतर त्यांना परत कॉल करत होती की मॅडम माझं ईमेल आय डी हे झालेली आहे. तर मॅडम आम्ही प्रयत्न करत आहो ना, आम्ही बघत आहो ना, अशा उडवाउडवीचे उत्तर. सर शेवटी मग मी सायबर क्राईमला इकडे आपल्या नागपूरला जाऊन तिथे जाऊन मी माझ्या याच्यात हे दिलेली आहे. हे आरोपीने माझी ईमेल आय डी हॅक केलेली आहे आणि हे मुलीचं नाव टाकलेलं आहे. मी त्या मुलीचं नाव शो करणार नाही, सॉरी. त्यांच्या घरच्यामधूनच एका मुलीचं नाव टाकलेलं आहे सर. आरोपीचे नाव सर रवी अजित, मनोज कटोरे, संदीप मानकर आणि आपले त्यांचे भाऊ जे आहे गोपाल अजित, हे आहे सर. तुमची मागणी काय आहे आता? सर मला न्याय पाहिजे, आरोपींना अटक झाली पाहिजे. अगर आरोपीला अटक नाही झाली तर मी तिथे रामटेकला जाऊन मी तिथे हडताल करणार सर. मी हडतालवर बसणार आहे तिथे, कारण की त्यामध्ये माझं एव्हिडन्स वगैरे सगळे त्या मोबाईलमध्ये होते. त्या व्यक्तीने माझे एव्हिडन्स वगैरे सगळे डिस्ट्रॉय केलेले आहे. आणि इथे पोलीसवाले सुद्धा कडक कारवाई करत नाही. दिघे साहेबांनी माझी पब्लिकली इमेज शो केलेली आहे. माझ्या मानहानी झाली माझ्या याच्या. त्यांना कुठल्याही गोष्टींची कारवाई करण्यात आलेली नाही दिघे सरांवर. त्यांना सस्पेंड करावं आणि जे बी आहे गोष्ट त्याच्या संदर्भात रिपोर्टच्या ते त्यांनी पद्धतशीर तपास करण्यात यावं सर. This video is sponsored by Dadaji Hardware.